देवा देवा देवा, हे कसले दिवस आमचे नशिबी आणले. या काठी मोठं सत्यानाश झाला आमच्या खानदानीचा. देवा, हे कसले दिवस आमचे नशिबी आणले. आणि मोठ्या नाकानं म्हणते कशी, मोठा प्रेम विवाह केला. आता बसलीये ना प्रेम विवाहाचं पाप पोटात घेऊन. आज नुसत्या कोरड्या ओकाऱ्या काढते, उद्या या समाजात पोट फुगट बसली काठी. हिनं तर स्वतःचा सत्यानाश केला, पण स्वतः सकट आमच्या खानदानीच्या तोंडाला काळा फासलं. उद्या भवानीला नाही सोडणार. काय चाललंय तुझं? अगं माझ्याशी मला काय लावली बहिणी? ज्यांची मी सौभाग्य होती, ज्यांच्या नावाचं मी गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी कुंकू लावलेला, त्यांचं हे बाळ आहे. हे पाप नाहीये बहिणी. वाग वा, पहिली छक मारायची, मग दाखला करायचा. ते सुद्धा घरातून पाहून जाऊ. बहिणी काय बहिणी, ओढू नकोस. एक तर गटारातल्या किड्याचा गंदा खून पोटात घेऊन बसलीस. हे काढते वर मानीनं बोलताना लाज नाही वाटत? अरे नालायकी, नाही स्वतःचा ते निदान भावाच्या मान मर्यादेचा विचार करायला हवा होता तू. मला माहिती तुमच्या लायक नसलेल्या मुलाशी मी लग्न केलं आणि माझ्यामुळे तुमच्या घराण्याच्या मान मर्यादेला ठेच लागली. पण बहिणी, तुमची बदनामी व्हावी म्हणून हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं नाहीये मी. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. पण चांगल्या तोंडाला शेण खायला तर तुझी जवानी होत जात होती. बोल, तू मला वाटते ते बोल. पण बहिणी, आज मी त्यांची सौभाग्य होते. ज्यांचं माझ्या नावावर कपाळी, माझ्या नावावर कुंकू आहे, तेच माझ्यासाठी माझं सौभाग्य. हे तू बोलत नाहीये, तुझी वयात आलेली जवानी बोलते. काटे एवढी जवानी फणफणत होती तर तसं सांगायचं होतं ना. अरे आमच्या खानदानीतल्या अशा श्रीमंत असे एक अशी पोराची लाईन लावून दिली असती. त्या बिनजातीच्या कुत्र्याचं पापोटात घेऊन बसलीस आणि वरून गोष्टी शिकवून आली आम्हाला. नाही तुझ्या पोटातली घाण साफ करून नाही करायला लावलं ना. माझं नाव पण रागिनी नाही. कशी ऐकत नाही तू बहिणी? अगं काय एवढा निष्ठुरतेनं वागतेस? अगं बहिणी तर आईचं रूप असतं, आई समान असते बहिणी. मग तुला माझ्या भावना का कळत नाही बहिणी? अगं माझा संसार माझी वाट बघतोय. मला जाऊ दे बहिणी, मला जाऊ दे. मी पाया पडते तुझ्या. तुझा संसार तुझी वाट बघतोय नाही का? अरे काटे, एवढी बदनामी करून तुझं पोट भरलं नाही चांडाणी. तुला पोलीसच कापून ठेवते आणि कशी सुटासारखी सरा होत नाही तेच बघते. कसा तमाशा चाललाय हा? तमाशा? हे तुमच्या बहिणीलाच विचारा, काय तमाशा करून ठेवलं तिने घरात. अहो लाज लज्जेची पायरी ओलांडून त्या पाप्याचं पाप पोटात घेऊन बसली काठी. शाळेची इथपर्यंत मजल गेली. ज्याने राजा भाऊ ही निंबूरच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्या साल्याला दोष देऊन काहीच फायदा नाही म्हणा. खरी बच्चांत ही आहे. एवढं सार होऊ नये त्याच साल्या हरणपुराचं घर निघण्याची भाषा करते नालायकी. पण ती वेळ हा राजा होणेमोड आपल्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही, म्हणजे कधीच नाही. तुमच्या आयुष्याची जराशी तरी पर्वा आहे का हिला? विचार काठीला. बघ रश्मे, झालं गेलं सारं विसर. राहिला प्रश्न तुझ्या पोटातील बाळाचा, तर त्याला साफ करणं हे माझ्यासाठी काही कठीण काम नाहीये. तुम्हाला जे काही करायचं ते लवकरात लवकर करायचं कल्याण. परदेशात गेलेला आपला विवेक आज एवढ्या दिवसांनी घरी येतोय. आपल्या पोराची या समाजात त्याच्या सन्मानाची धून होईल. गर्वांकडे एवढे चुकीचं बघू नकोस. वहिनी जे बोलते ते अगदी खरं बोलते. काय का आयुष्यात या घरामध्ये तुला आम्ही काय कमी
म्हणून तो आमच्या इज्जतीला धक्का मारणार नाही का? तुम्ही तर मला जगातली सगळी सुख दिली, माझी तुमच्याकडे याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. पण दादा, अहो तुमच्या इतकाच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे कोणतरी वाट बघतोय माझी. मला माझ्या संसाराकडे जाऊ द्या, माझ्या नवऱ्याकडे जाऊ द्या. एवढं सुख मध्ये पकडणार, दुसऱ्या कुठल्याही सुखाचे मी अपेक्षा करणार नाही दादा. मिस्टर निमोड ऐका, मिस्टर निमोड जा. स्वागत आहे या युवा पिढीतले एक सक्सेसफुल इंडस्ट्रियल चेअरमॅन या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. या. मी चुकीच्या वेळेस तर नाही आलो ना? नाही म्हणजे आपण कशी अगदी काळजीत असल्यासारखं वाटतं. छे हो, तसं काहीच नाही. त्याचं काय सुहासराव, मी माझ्या बहिणीच्या लग्नाविषयी जरा त्या संदर्भात विचार करीत होतो. बरं असो, पण आज अचानक तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाचं पाऊल आमच्या घराकडे कसं काय वळलं? अरे मिस्टर निमोड, खरं तर या जगामध्ये कुणीही लहान मोठं नसतंच. नाही हो, तरी आजच्या या क्षणाला तुम्ही आमच्यापेक्षा 4 पावले अधिक समोर आहात. तुम्ही उभारलेल्या तुमच्या त्या वैभवाला तोडच नाही बघा. खरं आहे तुमचं मिस्टर निमोड. खरं तर मी माझ्या अल्पायुष्यामध्ये खूप काही कमावलेलं आहे, गमावलं सुद्धा तेवढंच. मिस्टर निमोड, ते दिवस मी आजही विसरू शकत नाही. मी लहान असतानाच एका कार अपघातामध्ये माझे आई वडील कायमचे संपले. मी कसा वाचलो, स्वतःला सावरलो, पण नियतीने मात्र माझ्या आयुष्याकडे कायमची पाठ ठेवली. माझ्या लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच माझी पत्नी सुद्धा हे जग सोडून निघून गेली. मला कल्पना आहे तुमच्या त्या भूतकाळातील आयुष्याची. सुहासराव, मला कल्पना आहे. तरी पण म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात लिहिलेलं जे विधिलिखित असतं ते कोणीही टाळत नसतं. हा एक नशिबाचा भाग समजा. बरं असो, पण आज अचानक तुम्ही कसं काय येणं केलं? अरे हा, जरा विसरून गेलो. माझी नवीन कंपनी ओपन होता, एक छोटासा प्रोग्राम ठेवलाय, त्याचं एक इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं. अरे वा, छान. म्हणजे आता तुमच्या या नवीन कंपनीच्या ओपनिंगला आम्ही नक्की येणार म्हणजे येणार. होय ना, म्हणजे काय मला यावंच लागेल. मी वाट बघितली. ठीक आहे, येतो. हा सुहासराव, एक मिनिट. तुम्हाला आठवतं तुम्ही एकदा तुमच्या लग्नासाठी माझ्या बहिणीचा हात मागण्यासाठी माझ्या घरी आला आणि त्यावेळेस मात्र मी तुम्हाला नकार दिला. चांगलं आठवतं मिस्टर निमोड. आणि तुमचं ते बरोबर होतं. खरं तर चूक माझीच होती. कारण एका विधूर माणसाच्या हातामध्ये एका सुंदर तरुण सुसंस्कृत बहिणीचा हात देणं कुठल्याही भावाला शक्यच नसतं. नाही, तरी पण मला वाटतं की ती चूक माझीच होती. सुहासराव, माझ्या बहिणीनं आमच्या विरोधात जाऊन एका मुलाशी लग्न केलं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मात्र ती विधवा झाली. होय, आणि सुहासराव, तुमची जर काही हरकत नसेल तर परत मात्र तिचं आयुष्य तुम्ही सुधारू शकता. पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री विधवा होणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. खरंच असं कुणाच्या बाबतीत नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, इतक्या लवकर आणि सहजासहजी तुमची बहीण दुसऱ्या लग्नात तयार होईल? सुहासराव, आमच्या बहिणीवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ती आमचा शब्द हा कधीही टाळणार नाही. फक्त तुमची सहमती दर्शवा. आमचंच नाही तर रश्मीचं सुद्धा या बाबतीत तेवढंच राजी खुशी नव्हतं रे. खरंच जे काही करतो ना, तिच्या मनाने आणि पसंतीनेच करतो. तुमच्या बहिणीची जर इच्छा असेल तर मला काही हरकत नाही. खरं तर पुनर्विवाह प्रत्येक मुलांना करण्याचा अधिकार असावा या मताशी मी सहमत असेल. तर ठीक आहे. हा, हॅलो. हो, निघालोच होतो. ओके, ठीक आहे, ठीक आहे. येतोय, तू जरा कामात होतो. ओके, ठीक आहे. मला एक महत्वाचं काम आलेलं आहे. ठीक आहे, बरं, या. आपण यांचा तर होकार मिळेल, पण तुमची ती लाडाची बहीण लग्नाला तयार होईल का? रागिणे, या राजाभाऊ निंबोडनी बोललेला प्रत्येक शब्द म्हणजे काळ्या दगडावरची एकच रेष. आता रश्मीचं लग्न होईल ते फक्त मी ठरविलेल्या मुलाचे. काय दादा, मला हे लग्न मान्य नाहीये. दादा,
परमेश्वराच्या साक्षीने मी लग्न केलं आणि आयुष्यभर संसार करण्याचं वचन दिलं. मी हे वचन मोडू शकणार. मला दुसरं लग्न मान्य नाहीये. त्याच्याशी संसार करायला मी त्याला व त्याच्या आईला जिवंत ठेवलं नाहीये. त्याला आणि त्याच्या आईला या जगातून कायमचं संपवून टाकलंय मी. दादा, फक्त मला दुसऱ्या लग्नाला तयार करण्यासाठी तू खोटं बोलतोस ना माझ्याशी? तू नाही मानलास का रुद्र? दादा, तू खरंच रुद्रचा फोन केलास? अरे स्वतःच्या मुलीच्या कपाळावर तू कुंकू पुसलंस. का केलं दादा? असं का केलं दादा? या राजाभाऊ निंबोडच्या इज्जतीशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा राजाभाऊ निंबोड कधीच माफ करत नाही. माझ्या इज्जतीला डंक मारायला निघाला होतीस ना, आता त्याची सजा काय असते ते तुला हा राजाभाऊ देईल. मला माहितीच होतं की तू असं काहीतरी करणार आहेस, म्हणून या गर्भपाताच्या गोळ्याही मी सोबत आणलेल्या आहेत. आता तुझा गर्भपात करेन आणि मी ठरवलेल्या मुलाशीच तुझं लग्न होईल. तिच्या रूम मध्ये नेऊन टाक. माझ्या इच्छेशी खेळायला निघाली, पण माझा मान सन्मान माझी प्रतिष्ठा लयाला कोणी जळण्यात असेल तर मी मात्र त्या व्यक्तीला कुळवल्यालाही माफ करत नाही. हा राजाभाऊ निंबोड स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या अस्मितेसाठी काही करेन. Papa, hey Dad, hey I'm coming. एकदम रागिनी जरा बाहेर ये बघ. अगं कोण आपला विवेक आलाय. विवेक किती दिवसांनी दिसतोयस मला. हो ना. काय रे, कसं काय झाला तुझा प्रवास? त्रास तर झाला नाही ना? नाही अजिबात नाही, एकदम फर्स्ट क्लास झाला. पण काय रे, एक्झाम वगैरे ते फर्स्ट क्लास मध्ये दिलास की नाही? हो पप्पा, हो मी तुमचा मुलगा आहे. तुमच्या स्वप्नांना कसं काय तडा जाऊ देऊ शकतो? आणि फक्त वाट रिझल्टची आहे, आणि त्या रिझल्ट मध्ये तुमचा विवेक फर्स्ट क्लास मध्ये पास झाला म्हणून समजा. आमची हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. पण मला एक सांग, एवढं तर सांगून तुझा तो संगीताचा नाद सुटला की नाही? कोण संगीता? कुठली संगीता? मी कुठल्या संगीताला ओळखत नाही. अरे कोण संगीत आहे? थट्टा करतेस मम्मीची आहे ना? अरे संगीता म्हणजे संगीत. तुझ्या गायनाबद्दल बोलत होती मम्मी. अगं त्या भगवंताने, त्या परमेश्वराने इतका चांगला गोळ गळा मला दिला, मग त्याचा उपयोग इतरांचं मन प्रफुल्लित करण्यासाठी करायला नको, किंवा सगळ्यांचे मनोरंजन करण्यासाठी करायला नको का पप्पा? बरोबर, एक्झॅक्टली. पण काय आहे बेटा, तू गेल्यानंतर तुझ्या उपरांत आम्हाला या घरामध्ये तुझे संगीतांचे सूर मात्र अजिबात ऐकायला मिळाले. बऱ्याच दिवसापासून आम्ही तुझ्या त्या संगीताच्या सुरापासून वंचित होतो. तेव्हा एकदा परत तुझ्या संगीताच्या सुराने आमचं मन अगदी प्रफुल्लित करून टाक म्हणजे झालं. म्हणजे पप्पा एकंदरीत तुम्हाला माझ्याकडून गाणं ऐकायचं? एक्झॅक्टली. पण पप्पा, मम्मी, मला ना एक सारखा प्रश्न पडतो, सुख कशात असतं? सुख म्हणजे नक्की काय? पप्पा तुम्हाला माहिती? सुख, हो. सुखाच्या जर आपण परिभाषा बोलल्या तर सुखाची मीमांसाच करते. अरे वा, बरोबर. पण तुझ्यामध्ये सुख काय? सांगतो बरं मम्मी, तुला माहिती सुख म्हणजे नक्की काय असतं? माझ्यासाठी माझं सुख फक्त माझ्या बाळात आहे. एवढा गुणवान मुलगा मला मिळाला, हेच माझं खरं सुख आहे. अहो, तुमच्यासारखे मम्मी पप्पा मला मिळाले तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं सुख आहे. पप्पा, महिन्याच्या महिन्याला मला 30-30 हजार रुपये पॉकेट मनी पाठवायचा, हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं सुख होतं. पण बापाने दिलेला पैसा कामात लावला. हो पप्पा, ऑफकोर्स. मम्मी पप्पा,
मी तुम्हाला सांगेन की सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असतं तिथे घर बसल्या सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असतं घर बसल्या मला सांगा. आमच्या प्रवासावरून आलो ना म्हणून थोडं डोकं गरगरल्यासारखं वाटतं. काही का असेना पण याला मात्र आता डॉक्टरकडे दाखवायला हवं. पण पप्पा मी पूर्णपणे बरा आहे. नाही 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 मी तुझं काही ऐकणार नाही. चल आपण आता याला लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊया. चल 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 चल. पप्पा मी काही ऐकणार नाही. चल
आपलं प्रेम असं अर्ध्यावर का ठेवून गेलं? मला नाही जगायचंय. मला सुद्धा तू तुझ्या जवळ का बोलावून घेत नाहीस? रुद्र, का परमेश्वरा, का असे दिवस आणलेस माझ्या आयुष्यात, ज्या माझ्या प्रेमासाठी मी आयुष्यभराचं स्वप्न रंगवलं, ते माझं प्रेमच आज माझ्यासाठी जिवंत राहिलं. आणि त्या प्रेमाचं माझ्या पोटात वाढणार आज त्या अंकुरालाच नष्ट करण्यासाठी हे सगळं जग एकत्र आलं. परमेश्वर,